देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतो. 4 षटकांचा सामना आहे. पहिली 3 षटकं ही 15 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. जर 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण झाली नाही तर पुढच्या षटकात अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये यायला घ्यावं लागेल आपल्याला. ओव्हर टू सर. ओहो, बाल बाल बच गए। देखिए दोस्तों, इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि तकदीर का साथ होना भी बहुत जरूरी। पहली गेंद पर साहिल शिंगरूद पूरी प्रतियोगिता में सबसे ज्यादा रन बनाने वाले हाईएस्ट रन मेकर पहली गेंद पर आउट हो सकते थे। गली की दिशा में गेंद हवा में थी मगर वहां के फील्डर से थोड़ी दूर जाकर गिरी और इस वजह से जीवन दान भी मिला और चौका भी मिला है। साहिल शिंगरूद ने चौके के साथ यहां पे अपना अकाउंट ओपन किया है। नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता। साहिल, नजरें मिलते दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। चौके के साथ शुरुआत हो चुकी है। मुन्ना ठाकुर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, गेंदबाजी की जिम्मेदारी अजय पवार के ऊपर। राइट आर्म राउंड विकेट। अजय फिर से एक बार दौड़ पड़े। आहा, ये देखिए रूम बनाया और खेल दिया है स्क्वायर कट शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से। गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। ये जो शॉट था सही मायनों में क्रिकेटिंग शॉट था। फिर से एक बार वीरेंद्र सहवाग, सचिन तेंदुलकर और सौरभ गांगुली की याद ताजा करता हुआ। नई गेंद के ऊपर इस तरह के शॉट जब आते हैं ना तो सही मायनों में मराठी में कहते हैं इसे डोळ्याचं पारणं फिटलं। बैक टू बैक दूसरा चौका साहिल के बल्ले से और अजय के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव। आहा, सम्मान पूर्वक भी खेलना है। ये बाल कड़ू मैं कहूंगा इस खिलाड़ी ने जरूर बहुत लिया है। अच्छी गेंद, सम्मान पूर्वक खेला। उस गेंद को ढीले हाथों के साथ शॉट मिड विकेट की दिशा में ढकेला और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज मुन्ना ठाकुर को यहां पे खेलने का मौका दिया है। इस 1 रन के साथ 9 रन स्कोर कार्ड पर। 4 ओवर का मुकाबला। दोनों भी टीमों ने 3-3 मैच जीते हैं और अब ये संघर्ष जारी है। कौन सी टीम आगे जाएगी? टॉप 5 में प्रवेश तो कर चुकी है। जी हां, मुन्ना ने ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जीवन दान फिर से एक बार यहां पे मिलता हुआ। 1 रन यहां पे चुराने का प्रयास। नॉन स्ट्राइकिंग एंड पर थ्रो तो दिया मगर मुन्ना तब तक पहुंच चुके हैं। मुन्ना ने तो अपनी जान छोड़ दी थी मगर देखिए ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है। तकदीर, तकदीर, नसीब, मुकद्दर, किस्मत और कुछ भी नहीं। हालांकि वहां पे 2 खिलाड़ी थे, उस कैच को लपकने के लिए दौड़े थे मगर अचानक रुक गए। तू मैं देखने को मिला और उसी बीच वो गेंद नीचे गिर गई, जमीन को दान होती हुई। 1 रन भी मिला, मुन्ना को जीवन दान भी मिला। एक ही ओवर में हमें क्या क्या देखने को मिल रहा है। जी हाँ, फिर से एक बार अच्छा शॉट जरूर है मगर इस मर्तबा गैप ढूंढने में कामयाबी नहीं। सीधा शॉट कवर के फील्डर के हाथों में खेल गए साहिल शिंगरूद और इस वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 10 रन स्कोर कार्ड पर। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। अजय पवार का अच्छा कमबैक, बहुत ही बढ़िया वापसी। पहली 2 गेंदों पर 2 चौके थे, उसके बाद जो अंतिम 3 गेंदें थी उसमें मात्र 2 रन, यानी कुल मिला के 10 रन स्कोर कार्ड पर। 5 गेंदों का खेल अब तक हो चुका है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा। हालांकि पहले 2 चौके लगाने के बाद मनोवैज्ञानिक दबाव आएगा, स्वाभाविक रूप से ऐसा लग रहा था। आहा, बाल बाल बच गए। साहिल फिर से एक बार, क्योंकि गेंद गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद मिडिल स्टंप के ऊपर से निकल गई। अगर बाउंस नहीं होती तो शायद मिडिल स्टंप उखाड़ लेती थी मगर एक बिंदी गेंद के साथ फिनिश किया इस ओवर को। पहले ओवर की समाप्ति। अजय पवार ने खर्च किए हैं 10 रन, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। मिली जुली शुरुआत में कहूंगा।
गेंदबाजी भी अच्छी हमें देखने को मिली, उसी के साथ बल्लेबाजी भी अच्छी देखने को मिली, मगर फिर भी मैं गेंदबाज को ज़्यादा यहाँ पे क्रेडिट देना चाहूँगा, क्योंकि मैंने कल भी कहा था, आज भी कहूँगा कि इस विकेट के ऊपर जो गेंदबाज 9-10 रन खर्च करे वो किफ़ायती और अच्छा गेंदबाज माना जाएगा, क्योंकि 4 ओवर का जब मैच होगा तो मात्र 40 रन होंगे और 40 रन इस विकेट के ऊपर बनाना इतना भी मुश्किल नहीं है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, सर्वेश भगत का अपना निजी पहला, और टीम की तरफ से दूसरा ओवर। रिवर्स स्वीप लगाने की कोशिश कर रहे थे, अल्टी पल्टी जिसे कहा जाता है, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। कल इसी गेंदबाज ने मेडन ओवर किया था और सनसनाटी मचा दी थी। इस विकेट के ऊपर भी मेडन ओवर डाला जा सकता है। उसी के साथ साथ एक हैट्रिक भी अपने नाम किया था। वही सर्वेश आए हैं गेंदबाजी के मार्ग पर। अब यहाँ पे 30 गज का दायरा भी हट चुका है। फुल टॉस गेंद शायद हाथों से फिसल गई है, नो बॉल करार दिया अंपायर जी ने। क्रिकेट की परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है, अब आम तो आम और गुटलियों के भी दाम, क्योंकि अब फ्री हिट भी रहेगा, एक गेंद भी बढ़ेगी, एक रन भी यहाँ पे बढ़ता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर। देखिए, इसीलिए दोस्तों कहा जाता है कि गलतियां तो होगी। आखिरकार यहाँ पे मुन्ना ठाकुर आज नाश्ते में तकदीर की गोली खा के आए हैं। फ्री हिट के ऊपर यहाँ पे कैच लपकने में कामयाब तो हुए। एक जीवन दान भी कहूँगा, जीवन दान इसके पहले भी मिला था। यहाँ पे फ्री हिट खेलने का मौका भी मिला, मगर फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए मुन्ना। बहुत ही चतुराई के साथ बुद्धिमानी का क्रिकेट यहाँ पे खेलते हुए सर्वेश। जी हाँ, इस मरतबा गेंद उनके पाले में जरूर है, मगर बहुत ऊंची गई है। क्या लंबाई नापेगी? नहीं। मिड विकेट की दिशा में बहुत ही बढ़िया कैच, वेल जज कैच। और इसी के साथ मुन्ना ठाकुर बैक टू द पवेलियन। जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है। जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है, और कीमत जीत की नहीं संघर्ष की होती है। संघर्ष करना पड़ेगा। संघर्ष यहाँ पे कर रहे हैं गेंदबाज सर्वेश। जिस अंदाज के साथ उन्होंने कल गेंदबाजी की थी, उसी तरह से फिर से एक बार यहाँ पे गेंदबाजी करते हुए। एक खराब गेंद हमें जरूर देखने को मिली बीमर के रूप में। उसके बाद अपने आप को संभाला, संवारा, और एक ताबड़तोड़ बल्लेबाज मुन्ना ठाकुर को यहां से चलता किया है। मुन्ना ठाकुर का विकेट अपने नाम किया है। 11 पर ये पहला विकेट नेल्सन आंकड़ा। ओहो, ये बैक टू बैक दूसरा झटका दिया है। बहुत बड़ा झटका एनएससी के लिए। गुडिया मैदान से बाहर। लिया मंजिल को अपना मान लिया। जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया। शायद यही सोचते होंगे गेंदबाज सर्वेश भगत। बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है, और अब हैट्रिक की दहलीज पर बहुत ही बड़े विकेट अपने नाम किए हैं। आकाश गोंधड़ी और मुन्ना ठाकुर को आउट करने के बाद नए बल्लेबाज आए हैं सिद्धांत पुड़ेकर स्ट्राइकिंग एंड पर। हैट्रिक बॉल। ओह, अच्छी गेंद थी मिडिल स्टंप पर घूमती हुई ये गेंद, सीधे बल्ले से खेला उसे सिद्धांत ने।
और आसानी के साथ यहाँ पे 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ 12 रन स्कोर कार्ड पर, 12 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। सर्वेश ने इस ओवर में भी खासा प्रभावित किया है, 2 विकेट अपने नाम किए हैं और अब तक मात्र 2 रन खर्च किए हैं। आहा, ये देखिए गेंद एक हाथ घूमी है, पुल करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज साहिल, मगर कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, गेंद कहीं और खेलना चाहते थे, गेंद कहीं और निकल गई, मगर फिर भी 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 13 रन स्कोर कार्ड पर। इस ओवर में सर्वेश ने खर्च किए हैं मात्र 3 रन। पहले ओवर में 10, 3 रन खर्च करते हुए 2 बल्लेबाजों को चलता किया है बैक टू बैक। कमाल की वापसी, कमाल की गेंदबाजी। हालांकि नो बॉल था, फील्ड खेलने का मौका था, कुछ जीवन दान भी यहाँ पे मिले हैं। एनएससी खानाओं को अब इस मैच को अगर जीतना है तो बहुत ही सोच समझकर बल्लेबाजी करनी होगी, सिंगल और डबल रन भी बनाने होंगे और खराब गेंदों का समाचार भी लेना होगा। इसी बीच नए गेंदबाज विराज पेरेकर लेग स्टंप के बाहर भटके, लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई। विकेट कीपर बहुत ही चौकन्ने मृणाल वर्सोलकर स्टंप से तकरीबन चिपके हुए। 1 रन अतिरिक्त, 14 रन। जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी, हवा में लहराती हुई गेंद को कहीं और खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद स्क्वायर की दिशा में ट्रैवल कर रही थी। डीप से एक लंबी दौड़ लगाकर उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को फील्ड किया, मगर तब तक 1 रन पूरा हो चुका था। 15 रन स्कोर कार्ड पर, 15 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। तीसरा ओवर प्रगति पर, 4 ओवर का ये मुकाबला। सगीर शेख टीम ओनर जय मल्लार अलीबाग के बहुत खुश होंगे। जी हाँ, इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, बहुत गेंद ऊंची गई है, मगर ये कैच लपकने का मौका था। फिर से एक बार कैच ड्रॉप। कैच कितने ड्रॉप हुए हैं अब ये भी देखना पड़ेगा। किस किस बल्लेबाज को जीवन दान मिला है। मुन्ना को एक जीवन दान मिला था, साहिल शिंगरुत को एक जीवन दान, और अब यहाँ पे सिद्धांत पुड़ेकर को भी जीवन दान। आकाश यादव बहुत ही बदनसीब रहे, टप्पा खाने के बाद गेंद नीची रही और अंदरूनी सिरा लिया और विकेट कीपर का बहुत ही बेहतरीन कैच हमें देखने को मिला, मगर जीवन दान भी मिला। यहाँ पे 2 रन भी मिले। विराज पेरेकर फुल टॉस गेंद, इस मरतबा शायद नहीं बचेंगे, फुल टॉस को पहुंचा दिया है सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। का ज्यादा मौका नहीं मिला था, इसके पहले मुन्ना ठाकुर और साहिल शिंगरुत ने ही बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, मगर अब यहाँ पे सिद्धांत के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, क्योंकि उनकी टीम की नैया थोड़ी सी लड़खड़ा रही है, भंवर में गोते खा रही है, उसे साहिल पर लगाना होगा। नई गेंद विराज की। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर घूमती हुई गेंद को हवा में उछाल कर खेला है, डीप कवर सीमा रेखा के बाहर गेंद फिर से एक बार ट्रैवल कर रही है 4 रन के लिए। यहाँ इस मरतबा फिर से एक बार कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थोड़ी सी नीचे भी रही, मगर उसे ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, फंस गए बिंदी गेंद के साथ। अच्छी वापसी यहाँ पे विराज की। रनों की संख्या 27 रन, 27 रन, तीसरा ओवर प्रगति पर। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो है, मगर डीप में फील्डर तैनात। फील्डर चौकन्ने थे, मुस्तैदी के साथ डटे हुए थे, और इसी वजह से मात्र 1 ही रन यहाँ पे लेने का मौका। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले बल्लेबाजी करते हुए 28 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। रख हौसला वो मंजर भी आएगा। मैं यही कहूंगा, एनएससी खानाओं के लिए 28 रन हो चुके हैं।
अभी भी 6 गेंदे आपके हाथों में हैं। 20-22 रन अगर अंतिम ओवर में आते हैं तो अच्छा खासा रनों का टारगेट यहाँ पे आप रख सकते हो। रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा। थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। मगर आपको अब जो 6 गेंदें बची है उन 6 गेंदों में कम से कम 20-22 रन और जोड़ने होंगे और किसी भी हालत में 50 का आंकड़ा छूना होगा, क्योंकि जय मल्हार अलीबाग में एक से बढ़िया एक बल्लेबाज भी हमने देखे और इसी वजह से अंतिम ओवर बहुत ही क्रूशल, बहुत ही इंपॉर्टेंट होगा। मगर बेल्स वही है मृणाल, बेल्स वही है, आपसे अपेक्षा नहीं है। ये स्टंप को लगी है गेंद, जीवन दान फिर से एक बार, सिद्धांत पड़ेकर को भी जीवन दान। गेंद स्टंप से लग चुकी है, ये हमने भी देखा, मगर बेल्स वहीं पे खड़ी थी। हो क्या क्या यहाँ पे हो रहा है। अपने सर पे हाथ रखा है मृणाल ने, करे तो क्या करे, आज तकदीर साथ नहीं दे रही है, मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी, पसीना बहाना होगा मृणाल। पहली गेंद यहाँ पे बिंदी आ चुकी है, नए गेंदबाज है सार्थक, राइट आर्म ओवर द विकेट जय मल्हार के लिए। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद है, उस गेंद के नीचे फील्डर आते हुए शॉट फाइनल की दिशा में, मगर फिर से एक बार ये क्या हो रहा है आयुष, ये क्या हम देख रहे हैं। सेमीफाइनल का मैच जारी है, बिल्कुल अपेक्षा नहीं थी 3 मैच को जीतने के बाद इस तरह की फील्डिंग। गेंदबाज पुरजोर मेहनत कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं, मगर आज उनके सहयोगी, आज उनके साथी खिलाड़ी बिल्कुल साथ निभा नहीं रहे हैं। साथ निभाना होगा, आज एनएससी खानाओं की तकदीर बुलंद है। जी हाँ हाँ, इस मर्तबा देखिए वाइड यॉर्कर, सार्थक का शानदार गेंदबाजी का नमूना। हालांकि रनों में ज्यादा बढ़ोतरी नहीं है, मात्र 29 पर यहाँ पे रुका दिया है, थमा दिया है। 3 गेंदें अब तक इस ओवर की डाली जा चुकी है, 3 गेंदें मात्र बाकी। सार्थक ने अब तक मात्र 1 रन खर्च किया इन 3 गेंदों में। जी हाँ, फिर से एक बार तेज तर्रार गेंद, रन लेने की कोशिश, मगर अपने आप को रोका। सिद्धिविनायक झिराड आणि युवराज 11 वागेश्वर वागरण टॉस करण्यासाठी यायचं आहे। 2 गेंदें बची है, मात्र 29 रन। देखिए जिस बल्लेबाज ने 87 रन बनाए थे पहले 3 मैच में अकेले के दम पर, वो भी बल्लेबाज अब यहाँ पे संघर्ष करता हुआ। जी हाँ, इस मर्तबा अच्छी गेंद, पैड लाइन गेंद थी। हालांकि नो लुक शॉट खेलने की कोशिश कर रहे थे साहिल शिंगरुत, मगर गेंद पैड से टकराने के बाद फाइनल की दिशा में, मगर वहां पे फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग यहाँ पे सजाई है। हालांकि कैच जरूर ड्रॉप हुए हैं, मगर जिस अंदाज के साथ और जिस आत्मविश्वास के साथ गेंदबाजी की है इन गेंदबाजों ने, सही मायनों में तारीफ तो बनती है। जय मल्हार के सभी खिलाड़ी नौजवान है, युवा है। फिर से एक बार जबरदस्त गेंद, बिल्कुल सिद्धांत पड़ेकर पहचान नहीं पाए, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर लेग बाय के रूप में 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा अतिरिक्त, मगर 1 रन से काम नहीं बनेगा। अब यहाँ पे रनों की संख्या मात्र 30 रन, पहले ओवर में 10 आए थे, 31 रन, ये 1 रन पकड़ते हुए 31 रन स्कोर कार्ड पर, और अब जीतने के लिए 32 रनों की जरूरत। पहले ओवर में 10 और दूसरे ओवर में सर्वेश भगत ने मात्र 3 रन खर्च किए, अच्छा कमबैक किया, मगर तीसरे ओवर में विराज थोड़े से महंगे साबित रहे। 15 रन इस ओवर में हमें देखने को मिले, मगर सार्थक ने अंतिम ओवर में फिर से एक बार शानदार वापसी दिलाई अपनी टीम जय मल्हार के लिए, और मात्र 3 ही रन खर्च किए, और इसी वजह से नाजुक अवस्था में पहुंच गए हैं बल्लेबाजी करने वाली टीम एनएससी खानाओं। 31 रन स्कोर कार्ड पर और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। सिद्धिविनायक झिराड आणि युवराज 11 वागेश्वर वाघरण दोन्ही संघांचे कर्णधार। चला आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे।
या मधल्या वेळेमध्ये आपण टॉस करूया, कारण आज या स्पर्धेचा चौथा दिवस, या आजच्या चौथ्या दिवसामध्ये एक अधिक सामना आपल्याला खेळवायचा आहे. सो संध्याकाळी उशीर होणार नाही, बॅड लाईट होणार नाही याची आपण दक्षता घेऊया. वारंवार मला इथे मेसेज येत आहेत मंडळातर्फे आणि तो मेसेज मी आपल्याला फॉरवर्ड करतोय. परंतु जर आपण लवकरात लवकर आला नाहीत आणि जर आपल्याला पेनल्टी दिली गेली तर संपूर्णतः जबाबदारी मात्र ही आपलीच असेल. यानंतर पुढच्या सत्रासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आमचे मित्र, आमचे साथी समालोचक निनाद कदम यांना. धन्यवाद. युवराज 11 वागेश्वर वाघरण संघाचे कर्णधार निखिल इथे आलेले आहेत. सिद्धिविनायक चिराड संघाचे कर्णधार अभिषेक नाईक उर्फ अबू. चला लवकरात लवकर या. या मधल्या वेळेमध्ये आपण टॉस करूया. सन्माननीय रामजी थळे यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. चला अबू या लवकर, प्लीज आम्हाला सहकार्य करा. अबू तुम्हालाच खेळायचं आहे. वेळ जेवढा वाचवाल तेवढी जास्त षटकं आणि तेवढा जास्त षटकांचा सामना आपण खेळाल. अन्यथा मग 3 षटकांचे किंवा 2 षटकांचे सामने मग त्याला अर्थ राहणार नाही. कारण आपण एक मोठी स्पर्धा खेळतोय. 1 लाखाचं तब्बल पारितोषिक आहे. कमीत कमी 4 षटकांचा सामना व्हावा ही आपली सुद्धा इच्छा असेल आणि त्यासाठी आपण 5 दिवसांची ही स्पर्धा खेळवतोय. चला अबू. अभिषेक नाईक मॅन फ्रॉम सिद्धिविनायक चिराड. चला टॉस करायचा आपल्याला. सामना सुरू होण्यापूर्वी सन्माननीय पाहुणे रामजी थळे इथे आपली वाट पाहत आहेत आणि निर्णय इथेच सांगायचा अबू लगेच, कारण आपल्याला अपडेट करायचे असतात. यूट्यूब वरती ही स्पर्धा पाहिली जाते. बरेचसे प्रेक्षक आपल्याशी जोडलेले आहेत. ड्रीम्स क्रिकेट अलिबाग या यूट्यूब वाहिनीवरती आपण पाहणार आहात पुन्हा एकदा क्रिकेटचा हा थरार जिथे टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सिद्धिविनायक चिराड संघनायक आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळूया पुन्हा एकदा चालू सामन्याकडे. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक जोरदार अपील केलं जात आहे लेग बिफोर द विकेट साठी. पंच मात्र तटस्थ भूमिकेत पहिलं चेंडूवर आलेलं हे अपील पंचांनी फेटाळून लावलंय. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात आकाश करतोय. आकाशने आजच्या दिवशी आपण पाहिलं पहिला चेंडूचा सामना करताना तो 0 धावसंख्येवर बाद झालाय. मात्र अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी आपण पाहतोय पहिलं षटक तो घेऊन आलाय. समोर स्ट्राइक एंडवर मृणाल वरसुलकर. इथे मात्र बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. इथे स्लोअर 1 चेंडू केला होता. फुललेंचा चेंडू असला तरी गती परिवर्तन होतं, त्यामुळेच या चेंडूवरती स्वीपच्या पद्धतीत फटके लागण्याचा प्रयत्न ती यशस्वी होत नाहीये मृणालकडून. मृणाल वरसुलकरला देखील एक चांगला खेळ करावा लागेल, कारण आपण पाहिलं 24 चेंडूमध्ये 32 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. हे आव्हान पार करायचं असेल तर एक चांगला खेळ त्याला करून दाखवावा लागेल आणि समोर चांगलं आव्हान आहे. उजव्या शीच्या दूरवर जाणार चेंडू. पंच या चेंडूवर नाखुश नाराज. पंचांचा इशारा वाईटचा. आव्हान चुकाच्या धावेने इथे धावफलकाला सुरुवात होते. 4 षटकांमध्ये 32 धावा. याचा अर्थ प्रति षटक जर धावगतीचा विचार केला, रनरेटचा विचार केला तर 8च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. त्याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेतील आयोजकांपैकी प्रमुख असे आपण पाहतोय सन्माननीय चंद्रकांत भोईर इथे आलेले आहेत. त्यांचंही इथे स्वागत आहे. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. मृणाल वरसुलकर बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. बाउंड्री लाईनच्या मागे त्याच्या मागे बसायचे जे प्रेक्षक बसले कृपया करून त्यांना विनंती आहे आपण
त्या पट्ट्याच्या मागे बसायचं आणि त्याचबरोबर ऑफ साईडला आपण पाहिलं तर काही खेळाडूंनी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्या पट्ट्याच्या पुढे आपले पाय ठेवले, तर कृपया करून आपले पाय मागे घ्यायचे. चला लवकर मैदानात नवीन फलंदाजाला पाठवायचंय. न्यू बॅटर नवीन फलंदाजीसाठी येतोय सार्थक. त्याने अंतिम षटकात केवळ 3 धावा दिल्या आणि प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या रोखण्यात त्याची देखील महत्त्वपूर्ण कामगिरी आपण पाहिली. सार्थक आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय सलमीच्या भूमिकेत आलेला वैभव कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव नक्कीच कर्णधार आहे, एक चांगला खेळाडू आहे, चांगली फलंदाजी वैभव करून देखील आपण पाहतो. आज एक चांगला खेळ दोन्ही फलंदाज करून दाखवावा लागेल. पुन्हा एकदा आकाशचा अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न इथे आकाशकडून सुरू आहे. एक विकेट नक्कीच त्याने प्राप्त केली आहे. सगळ्यात धोकादायक असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही असा जय मल्हार अलिबाग संघाचा सलामवीर मृणालला त्यांनी इथे बाद केलाय. नवीन फलंदाज सार्थकला देखील चांगले चेंडू करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय. सार्थक नक्कीच या चेंडू आश्चर्यकरित्या पाहतोय. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू झाले, 2 चेंडू 5 चेंडू झालेत आपण पाहतोय. एक चेंडू येणं बाकी आहे आणि धाव फलकर 1 धाव लागली आणि तीही अवांत स्वरूपाची. या स्पर्धेत अजून एक मेडनवर आपल्याला पाहायला मिळणार काही देखील पाहायचंय. इथे मेडनवर नक्कीच होणार नाही. या चेंडू लागलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय इनिंग मधला पहिला चौकार. संख्या आपण पाहतोय पहिल्या षटका अखेरीस 5 धाव दाखल लागल्यात. फलंदाजी करणाऱ्या संघाची सुरुवात आपण पाहिली तितकी चांगली होत नाहीये. धावांचा पाठलाग करताना सलामवीर आपण पाहिलं बाद झालाय 0 धावसंख्येवरती, तो म्हणजेच मृणाल. आणि त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज आलाय सार्थक. त्यांनी नक्कीच चौकाराने आपल्या खेळीला सुरुवात केली. पहिल्या षटका अखेरीस 5 धावा. इक्वेशन बदलतंय. सामना जिंकण्यासाठी आता जय मल्हार अलिबाग संघाला आवश्यकता आहे उर्वरित 18 चेंडू मध्ये ती म्हणजेच 27 धावांची आवश्यकता आहे. 27 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 18 डिलिव्हरीज. त्याच दरम्यान इथे आम्हाला एका बाईकची इथे चावी सापडलेली आहे. हिरो होंडाची चावी आहे, की आहे. जर कोणाची हरवली असेल तर कृपया करून इथे आपण येऊन ओळख पटवून घेऊन जायचे. हिरो होंडाची बाईकची एक चावी आम्हाला इथे सापडली आहे. जर कोणाची चावी हरवली असेल तर आपण इथे येऊन घेऊन जायचे. होळीया मैदानाकडे 18 चेंडू 27 धावांचं लक्ष्य. म्हणजे आता आस्किंग रेट थोडा वाढलेला आपण पाहतोय. 24 चेंडू मध्ये 32 धावा करायच्या होत्या. 8च्या धावगतीने धावा करायच्या होत्या. आता 9च्या धावगतीने धाव पूर्ण करायला लागतील. गोलंदाज साहिल येत्या. पहिला चेंडू लागला फटका, चेंडू हवेत. पुन्हा चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेल होणार नाहीये आणि इथे 4 धावा देखील मिळत आहेत. ते म्हणजेच फलंदाज वैभव कांबळेला. विकेटच्या क्षेत्रावरून फाईनलेगच्या क्षेत्रापर्यंत येत झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता मुन्नाकडून. एक चांगला खेळाडू आहे. साहिलच्या षटकाची सुरुवात चौकार झाले. धावसंख्या एकूण होते ती म्हणजेच 9 धावा. इथे उजव्याशीच्या बाहेर शफल होऊन चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. बऱ्याचशा खेळाडूंना आपण पाहिलं तर केवळ ऑनसाइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज आपण खूप कमी पाहतो. जे फलंदाज चौफेर फटकेबाजी करतात ते मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करतात. चार दिशेला फटके लगावतात. चेंडूला बघून खेळून काढतात. आणि या मैदानात तशाच प्रकारची फटकेबाजी करणारा फलंदाज नक्कीच धावा होते. इथे फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडू लागला. अप्रतिम स्ट्रोक. 6 धावांसाठी सोने पे सुहागा. 9+6 एकूण
7 धावा आणि त्याचबरोबर पुढच्या चेंडूवर असेल तो म्हणजे फ्री हिट डीजे. बॉलवर फ्री हिटची सुवर्ण संधी, फ्री लायसन्स, मोठा फटका लागवण्यासाठी फ्री लायसन्स असेल वैभवकडे. धावसंख्या होते 16 धावा. अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच आपण केली तर NSC खानाव संघ आपला या सामन्यात विजय मिळवणं कठीण होईल. त्यामुळे आपल्याला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. आधीच धावसंख्या विशेष नाहीये, त्यामुळे गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकायचा असेल नियंत्रित आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. ते फ्री हिटच्या चेंडूवरती पाहायचंय कशा प्रकारे धावसंख्या आपण पाहतोय 16 धाव धावफलक लागलेले आहेत. 2 चेंडू झालेत. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय कोणती धाव येत नाहीये. इथे निर्धाव चेंडू येतोय असं वाटतं होतं. एक मोठा फटका पाहायला मिळेल. 16 धाव झालेले आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 15 चेंडू, 16 धावांची आवश्यकता. सामन्यात नक्की थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करताना आपण पाहतोय ते म्हणजेच जय मल्हार अलिबाग संघाला. त्या दरम्यान स्लोअर 1 चेंडूचा टप्पापर्यंत चेंडू थोडीशी दिशा बदलली. या चेंडूवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न कव्हर शेवून होता वैभवचा. 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामन्यात काही रंगत पाहायला मिळणार का, विकेट पाहायला मिळणार का? ते मात्र एक धाव मिळते. बॅकफुटला जाऊन थोडंसं ऑफिसच्या बाजू शफल होऊन या चेंडूला मोठा फटक्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न होता फलंदाज वैभवचा. मात्र बॅट आणि चेंडूचा सुरेख असा मिळाप होत नाहीये. केवळ एकच धाव मिळते. साहिलचं एक षटक आपण पाहिलं तर थोडंसं महागड षटक म्हणावं लागेल. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 12 धावा खर्च केल्यात आणि जय मल्हार अलिबाग संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 झालेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. 13 चेंडू उजासाठी अजूनही 15 धावांचं लक्ष गाठायचं आहे. यावेळेस सार्थकच्या बॅटनं आलेला एक अप्रतिम स्ट्रोक चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेपार. दणदणीत खणखणीत षटकार. बावीस 23 झालेली आहे आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे ती म्हणजेच 9 धावांची. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ बक्षीस पात्र नक्कीच आहेत. मात्र ही जी लढत आहे ही टॉप 3 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आणि जवळ आणि आपण पाहिलं तर जय मल्हार अलिबाग संघ त्या रेसमध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळतो या सामन्यात. कारण गोलंदाजी चांगली झाली आणि तर फलंदाजी देखील चांगली होते. सार्थनिक चौकार एका षटकाराने 10 धावांची आत्मंत खेळी केली. ते एक चौकार एक षटकांच्या साह्याने वैभव कांबळे देखील 11 धावसंख्येवर खेळतोय. 12 चेंडू विजयासाठी जय मल्हार अलिबाग संघाला 9 धावांची आवश्यकता. तर आता मात्र जर कमबॅक करायचं असेल तर हे षटक एक कंजूस षटक होणं आवश्यक आहे. विकेट मिळवणं आवश्यक आहे. तरच अंतिम षटकात सामना काहीसा रंगतदार होऊ शकतो. इथे जोरदार अपील आणि फलंदाज वैभव कांबळे इथे झेलबाद असल्याचं पंच आम्हाला सांगतायत. पंचांशी कृपया करून वाद घालू नये. रिव्ह्यू पंचांशी कृपया करून वाद घालू नका.
आणि या पंचांचा निर्णय बरोबर आपण पाहतोय, विकेट इथे मिळते. पंचांशी कोणत्याही प्रकारचा कृपया करून वाद घालू नका मित्रांनो. जर कोणत्याही संघाने पंचांशी वाद घातला तर त्या संघाला पेनल्टी दिली जाऊ शकते आणि जर कठोर कारवाई केली गेली तर त्या संघाला स्पर्धेतून बाद देखील केलं जाईल, याची नोंद घ्या मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांकडे आपण दाद नक्कीच मागू शकता. आणि आपण रिप्ले देखील लाईव्ह टेलिकास्ट मध्ये दिलेला आहे, म्हणजे सगळेजण आपण बघू शकतो एज लागलेली आहे. पंचांनी नक्कीच चांगली कामगिरी केलेली आहे, चांगला निर्णय दिलेला आहे. नावाजलेले पंच आहेत मित्रांनो. अलिबाग आपण पाहिलं तर उरण असोसिएशनचे पंच आहेत. आतापर्यंत नक्कीच चांगली कामगिरी, निष्पक्ष अशी पंचगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज न्यू बॅटर येतोय तो म्हणजेच विराज. विराजचा फटका आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीपचा अप्रतिम स्ट्रोक. 4 धावने आपल्या खेळीला विराजने सुरुवात केली. आणि आता 10 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आता मात्र आपण पाहतोय विजयाच्या जवळ आणि ते म्हणजेच जयमल्लाल अलिबाग संघाला तर बॅकफुटला आहे. पराभवाच्या छाईत आपण पाहतोय एनएससी खानाव संघाला. इथे मात्र मुन्नाचा चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतो. इथे गती परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन चेंडू होता. फलंदाज बीट होतोय. 9 चेंडू 5 धावांची आवश्यकता. या 3 चेंडू मध्ये धावा रोखून हा सामना अंतिम षटकात पुन्हा घेऊन जाणार काय पाहायचंय. तर नक्कीच विराज प्रयत्न करेल की या सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने या षटकातच लावण्याचा. यावेळी चांगला चेंडू आहे. या चेंडू चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट होणं आवश्यक होतं, मात्र फेक केली जात नाही. 1 धाव घेतली जाते. धावसंख्या झालेली आहे 28 धावा. 4 धावांची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ बाकी. त्याच दरम्यान मुन्नाचा पुढचा चेंडू सार्थकसाठी. इथे मात्र लोअर फुल टॉस चा चेंडू होता. या चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा खेळ हवेशी संपर्क येतोय. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हा सामना अंतिम षटकात रंगतदार होणार का? कारण कमबॅक करणं हे एनएससी खानाव संघाला येतं आणि अंतिम षटकात जर सामना रंगला आणि अंतिम षटकातील पहिले काही चेंडू निर्धाव गेले तर मात्र या सामन्यात रंगत अजून पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येतोय. अंतिम षटकात नक्कीच सामना रंगेल. कौतुकास्पद अशी गोलंदाजी मुन्नाची या षटकात. जर चौकार सोडला तर अप्रतिम गोलंदाजी. चौकार येऊन देखील या षटकात त्यांनी केवळ 5 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा एक फायटिंग स्पिरिट, लढवय्या प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच एनएससी खानाव या संघाची. नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव संघ पुन्हा एकदा एक लढवया प्रवृत्तीचं प्रदर्शन करतोय. अंतिम षटकात हा सामना आता रंगेल. 6 चेंडू विजयासाठी जय मल्हार अलिबाग संघाला. 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र गोलंदाजांना नक्कीच महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. जर या षटकात येणाऱ्या गोलंदाजाने या जर 4 धावा रोखल्या तर खऱ्या अर्थाने तो या सामन्यातील त्याच्या संघासाठी विजयाचा शिल्पकार असेल. कारण जर आपण पाहिलं नक्कीच धावा आणि चेंडूंचं अंतर पण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ कुठेतरी पुढे पाहायला मिळतोय. मात्र बऱ्याच वेळेला आपण 6 चेंडूमध्ये कमी धावा रोखलेल्याही पाहिल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच, कमी धावसंख्येचा सामना अंतिम षटकात रंगताना. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज विनय पाटील. नक्कीच चांगलं शिक्षण त्याने प्राप्त केलेला इंजिनियर आहे आणि तेवढाच चांगला एक गोलंदाज, एक चांगला खेळाडू आहे. विनयकडे क्षमता आहे धाव रोखण्याची, तर विराजकडे मोठे फटके लगवण्याची क्षमता आहे. पहिला चेंडू वरती रिव्हर्स स्वीपचा फटका लगवण्याचा प्रयत्न. कहाणी में ट्विस्ट आहे. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने खानाव संघाचे प्रेक्षक वर्ग आहेत ते प्रोत्साहित करतायत गोलंदाजाला. तर नक्कीच एक मेसेज दिला जातोय जय मल्हार अलिबाग संघाकडून, ते म्हणजे फलंदाज विराजला. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अजून क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर एक स्ट्रोक, एक चौकार या सामन्याचा निकाल
जमला अलिबाग संघाच्या बाजूनी लावू शकतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने सामन्यात रंगत निर्माण होते. या स्पर्धेत रंगणारी ही लढत आपण पाहतोय. बरेच सामने आपण पाहिले, मात्र या सामन्याचं वैशिष्ट्य आपण पाहतोय पुन्हा एकदा NSC खानाव संघाची धारदार गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीच्या बळावरती ज्या पद्धतीत त्यांनी हा सामना रंगवला, अंतिम षटकात हा सामना रंगलाय. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कुणाला वाटलंही नव्हतं दुसऱ्या सतत सामना सुरुवात झाली तेव्हा अंतिम षटकात हा सामना पाहायला मिळेल. अंतिम षटकात अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळेल. इथे मात्र दोन्ही संघांना आता समान संधी आहे. विकेट मिळणार की स्ट्रोक येणार. इथे मात्र विराटच्या बॅटमधून आकर्षक शैलीत लगावलेला फटका, विनिंग स्ट्रोक येतोय आणि हा सामना जिंकलाय जय मल्हार अलिबाग या संघाने. नक्कीच हा सामना जय मल्हार अलिबाग संघाने जिंकलाय. मात्र इथे असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, ती देखील NSC खानाव संघातील गोलंदाजाने अंतिम षटकापर्यंत दिलेला त्यांनी आपण पाहिलं जी लढत दिली. खरंच सामना रंगतदार पाहायला मिळाला. कुणाला वाटतही नव्हतं अशा प्रकारची लढत पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आलेल्या प्रेक्षक वर्गांचं नक्कीच इथे त्यांच्यासाठी एक चांगला खेळ पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच पुढील सामना असणार आहे तो म्हणजेच सिद्धिविनायक झिराड विरुद्ध युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण. नाणेफेकीचा कौल लागलाय सिद्धिविनायक झिराड संघाच्या बाजूने. सिद्धिविनायक झिराड संघ आपला निर्णय क्षेत्ररक्षणाचा असेल तर आपण एका रांगेत मैदानात प्रवेश करायचा आहे. त्याचबरोबर युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाने आपल्या सलवेरांची जोडी मैदान उतरवायची आणि सामना त्वरित सुरू होईल याकडे लक्ष द्यायचे.